नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये उबाटा शिवसेनेने एक आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी बांगलादेशचा ध्वज जाळला. भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींना तात्काळ हाकला अशा प्रकारची मागणीसुद्धा केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन पाहिल्यानंतर, या आंदोलनाबद्दल ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण बांगलादेशमध्ये खांदेपालट झाल्यापासून, म्हणजे मोहम्मद युनूस यांचं सरकार आल्यापासून आणि शेख हसीना यांनी भारतात पळ काढल्यापासून हिंदूंवर हे अत्याचार सुरू आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तोंडातून अवाक्षर काढलं नाही, कारण बराच काळ लोटलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी या विषयावर टिप्पणी केली, तीसुद्धा मोदींना टोला लागवण्यासाठी. त्यांनी मोदींना सवाल केला. त्यांनी विचारलं की मोदींना सांगा हे अत्याचार थांबवायला. आणि अशा प्रकारचं विधान करून उद्धव ठाकरे यांनी मीडियाच्या समोर दात काढले होते. त्याच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अशा प्रकारचं आंदोलन केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटतं आहे. लोकांच्या मनामध्ये सवाल निर्माण झालेला आहे की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नव्या राजकीय कुलांटीच्या तयारीत आहेत की काय. राजकारणामध्ये काहीच स्थायी नसतं. गोष्टी सतत बदलत असतात, नवी समीकरणं निर्माण होत असतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाने अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. एकतर हा असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये मुस्लिम लोकसंख्येचा टक्का साधारण 40च्या आसपास आहे. देशामध्ये असे लाखो करोडो लोक आहेत की ज्यांची मनं सतत पाकिस्तान आणि बांगलादेशच्या दिशेने धावत असतात. पाकिस्तानचा झेंडा जाळला किंवा बांगलादेशचा झेंडा जाळला तर यांच्या काळजामध्ये कालवाकालव होत असते. आणि त्यामुळे अशा एका जिल्ह्यामध्ये उबाटा शिवसेनेने आंदोलन करणं की जिथे मुस्लिम लोकसंख्या भरपूर आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी बांगलादेशचा ध्वज जाळणं, याला एक विशिष्ट अर्थ आहे. उद्धव ठाकरे यांचं मुस्लिम तुष्टीकरणाचं जे राजकारण आहे ते पुन्हा एकदा युटर्न घेणार की काय, असा सवाल अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. एका आंदोलनातून राजकीय पक्षाच्या बदललेल्या भूमिकेबद्दल टिप्पणी कशी काय करता येईल, असा सवाल अनेकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. एक छोटंसं उदाहरण देतो. उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसच्या सोबत गेला होता. मवियाची स्थापना झाली होती. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. अशा काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दक्षिण मुंबईत एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धा होती अजान स्पर्धा. स्पर्धेचे आयोजक होते पांडुरंग सकपाळ. या स्पर्धेच्या आयोजनामुळे शिवसेनेचे समर्थक आणि मतदार यांना खूप मोठा सांस्कृतिक धक्का बसला होता. कारण शिवसेना प्रमुख त्यांच्या अनेक सभातून वारंवार ही भूमिका मांडत की मशिदीवरचे भोंगे हटवले पाहिजेत. शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव पक्षामध्ये अभूतपूर्व वैचारिक बदल घडवत आहेत की काय, क्रांती घडवत आहेत की काय, असा सवाल अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. ज्वलंत हिंदुत्ववाल्या पक्षाने असं काहीतरी करावं हे लोकांना रुचतच नव्हतं. परंतु ही सुरुवात होती. पांडुरंग सकपाळ जे शिवसेनेचे नेते आहेत, जे दक्षिण मुंबईचे आहेत, ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, त्यांचं विधान तर जबरदस्त होतं. ते असं म्हणाले की अजान ऐकून मनःशांती मिळते. सकपाळ यांचं विधान म्हणजे शिवसेनेच्या ज्वलंत हिंदुत्वाचा कडेलोट होता. एकांटी घटना म्हणून काही लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे कधीतरी चूक होऊन जाते असा विचार करून या घटनेला फार महत्त्व दिलं नाही. पण पुढे पुढे शिवसेनेची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. आधी उर्दू कॅलेंडर, त्याच्यानंतर जनाब बाळासाहेब, टिपू जयंती, आणि याचं शिखर होतं मुस्लिमांचे मसीहा उद्धव ठाकरे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अजान स्पर्धा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या हिरवट राजकारणाची नांदी होती. या स्पर्धेने राहुल गांधी, शरद पवार, सोनिया गांधी या सगळ्यांना आश्वस्त केलं की आम्ही तुमच्यासारखेच आहोत. आणि एका मुलाखतीमध्ये तर शरद पवार बोलूनसुद्धा गेले की उद्धव ठाकरे यांची विचारसरणी माझ्या पक्षासारखीच आहे, काँग्रेससारखीच आहे. 2020मध्ये अजान स्पर्धेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी बदलांचे संकेत दिले होते. आणि तशाच प्रकारचे संकेत 2024मध्ये उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. ही शक्यता अजिबातच नाकारता येत नाही, कारण राज्यातलं राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर असं चित्र निर्माण झालं होतं की महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येऊ शकते. उद्धव ठाकरे कदाचित मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असू शकतात आणि अगदीच मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर किमान काही महत्त्वाची मंत्रिपदं या पक्षाला मिळू शकतील. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने मवियाचा कडेलोट केला. महायुतीच्या पडद्यामध्ये घसघशीत दान टाकलं. एकट्या भाजपच्या पारड्यामध्ये 132 जागा टाकल्या. आणि सध्या परिस्थिती अशी आहे की कधी काँग्रेस आणि उबाटा शिवसेनेमध्ये जुंपलेली दिसते. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत असं वारंवार दिसतं आहे. दुसऱ्या बाजूला गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद या दोन्ही पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. आणि या रस्सीखेचीमुळे दोन्ही पक्षामध्ये तणावाचं वातावरण आहे अशा बातम्या वारंवार येत आहेत. आता या बातम्यांमध्ये तथ्य किती, या बातम्या किती खऱ्या किती खोट्या हे सांगता येत नाही. परंतु
उबाटा शिवसेनेला याच्यामध्ये संधी दिसते, याच्यामध्ये नव्या समीकरणांची नांदी दिसते आणि त्या समीकरणामध्ये फिट बसण्यासाठीच छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाटा शिवसेनेने हे आंदोलन केलं असावं अशी शक्यता अजिबातच नाकारता येत नाही आहे. गृहमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड मोठी रस्सीखेच सुरू आहे. दोघांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे आणि या दोघांमध्ये जर बिनसलंच तर भाजपच्या सोबत यायला उद्धव ठाकरे एका पायावर तयार असणार. सध्या तरी ही शक्यता दूरपर्यंत दिसत नाही आहे, परंतु राजकारणामध्ये आज जे चित्र आहे ते उद्या दिसेलच याची काही हमी नाही, याची काही शाश्वती नाही आहे. आज जे राजकारण आहे ते कदाचित उद्या बदलू शकतं आणि उद्धव ठाकरे यांना हीच आशा आहे. उद्या जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालीच तर उगाच आपलं मुस्लिम तुष्टीकरण त्याच्यामध्ये आडवं येऊ नये म्हणून हिंदूंची कड घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये बांगलादेशातील हिंदूंच्या बाजूने आवाज उठवण्यात आला, बांगलादेशचा ध्वज जाळण्यात आला. ज्यांच्यात ताकद नसते, ज्यांना कणा नसतो, त्यांना वर जाण्यासाठी कायम दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे यांनी असाच काँग्रेसचा आधार शोधला आणि या आधाराच्या जोरावर त्याने एकदा मुख्यमंत्रीपद मिळवलंसुद्धा. परंतु आता काँग्रेसचीच परिस्थिती अशी आहे की काँग्रेसमुळे आपलं काही भलं होईल असं उद्धव ठाकरेंना निश्चितपणे वाटत नसणार, कारण हरियाणाच्या पाठोपाठ काँग्रेसने महाराष्ट्रसुद्धा गमावलेला आहे. देशभराचं चित्र जर बघितलं तर देशभरामध्ये काँग्रेसची पिछेहाट होते आहे, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. जिथे जिथे मित्रपक्ष आहे तिथे फक्त काँग्रेसची परिस्थिती थोडी बरी आहे. झारखंडचं उदाहरण देता येईल. त्यामुळे अशा काँग्रेसच्या आरत्या ओवाळून राहुल गांधी यांचे जोडे उचलून सोनिया गांधी यांची प्रशंसा करून आता आपलं भलं होणार नाही हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते नवा विचार करत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये नवी राजकीय समीकरणं आहेत आणि त्या नवीन राजकीय समीकरणासाठी उद्धव ठाकरे स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला सज्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी अशी घोषणा केली होती की याच हिवाळी अधिवेशनामध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाईल आणि आम्ही ते मंजूर करून घेऊ, म्हणजे वक्फचा कायदा निर्माण होईल. परंतु तसं झालं नाही, कारण या वक्फ सुधारणा विधेयकावर जी संसदीय समिती काम करत होती त्या समितीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतु असे अनेक मौके येणार आहेत. समान नागरी कायदा आहे, असे अनेक मौके येतील की ज्याच्यामध्ये हिंदुत्वाची बाजू घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला उभं राहता येईल आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी जे संकेत दिले ते अधिक गडद करता येतील. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं लोलवक नेमका कोणत्या दिशेने झुकतोय याचा एक साधारण अंदाज हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानच आपल्याला येऊ शकेल. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मानसिकता काय, त्यांची स्वतःची मानसिकता काय हा विषय तुलनेने दुय्यम आहे. भाजपची मानसिकता काय हा विषय खूप महत्त्वाचा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लगेचच भाजप आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र येईल अशी शक्यता कुठेही दिसत नाही आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी जर काँग्रेसचा हात सोडला, काँग्रेसच्या राजकारणाचा जो आत्मा आहे मुस्लिम तुष्टीकरण त्याला अलविदा केलं तर कदाचित भविष्यामध्ये भाजप आणि उबाटा शिवसेना हे दोन्ही पक्ष सोबत येऊन काम करू शकतील. राज्यामध्ये सध्या भाजपची स्थिती मजबूत आहे. भाजपकडे 132 आमदार आहेत. एकनाथ शिंदे सोबत आहेत, अजित पवार सोबत आहेत आणि या तिघांचं संख्याबळ इतकं मजबूत आहे की महायुती या राज्याला एक मजबूत सरकार निश्चितपणे देऊ शकते. परंतु भविष्यामधलं राजकारण लक्षात घेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष कदाचित सोंगट्या टाकतोय आणि त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी खेळी करायला सुरुवात केली आहे. याचे संकेत छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही आंदोलन झालं त्यातून मिळालेले आहेत. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.